नमस्कार. एक्सप्लोअर विथ रवीना माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खूपच खुसखुशीत आणि स्वादिष्ट रवा खोबऱ्याची करंजी. ही एक महाराष्ट्रीयन डिश आहे, स्वीट डिश आहे. करंजी बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी परफेक्ट मऊ सारणाची बनते. तर त्यासाठी सर्वात आधी मैदा घ्यायचा आहे, त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून एक छान घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो गोळा झाकून ठेवायचा आहे. तुम्ही कशातही ठेवू शकता. मी प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेली आहे. त्यामुळे करंजी करताना ते पीठ छान मुरते आणि करंजीचा वरचा भाग कुरकुरीत होतो. आता कढईत घ्या थोडं तूप आणि त्यात घाला रवा आणि रवा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. रवा छान फुलला पाहिजे असा भाजून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करा आणि तो रवा थंड होऊ द्या. आता त्या रव्यात किसलेलं खोबरं घालायचे, साखर आणि विलायची पूड घालायची आणि आवडीनुसार तुम्ही काजू, बदाम, मनुके हेही घालू शकता. मी नाही घातलं. त्यात दूध काहीजण घालतात, काहीजण नाही घालत. मी घालते म्हणून मी सांगते. त्यात थोडंसं दूध घालायचं आहे. रवा थोडासा हलकासा ओला झाला पाहिजे एवढंच. जास्त नाही घालायचं, जास्त ओला नाही करायचा आणि 15 मिनिट रेस्टला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर 15 मिनिटांनी करंज्या करायला घ्यायच्यात. मग मैद्याच्या पिठाचे छोटे गोळे करून पातळ पुरी लाटायची. मग करंजीच्या साच्यावर ठेवायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुरीला कडेने पाणी लावायचे, म्हणजे करंजी तेलात फुटत नाही आणि तेल खराब होत नाही. पहिल्या बायकांचं पाहिलं असेल तुम्ही की करंजी फुटायच्या, पण आता ही नवीन जनरेशननी काढले त्यामुळे ते फुटत नाही. चला, चांगलंच आहे. आपण बनवलेलं सारण घालून साचा बंद करायचा आणि पुरीचा जास्तीचा भाग काढून घ्यायचा आहे. तयार आहे आपली करंजी. म्हणजे अजून तळायची, पण त्याचा आकार वगैरे सगळं तयार झालेलं आहे सारण वगैरे घालून. मग गॅसवर ठेवायची कढई टाकायचं तेल आणि तेल तापलं. तेल खूप तापवायचं आहे पहिलं आणि नंतर मग मीडियम गॅस करायचा आहे. तेल तापलं की त्यात करंज्या सोडायच्या आणि सोनेरी रंग येऊपर्यंत दोन्ही साईडने तळून घ्यायच्यात. करंज्या मंद आचेवर तळायच्यात, म्हणजे मैदा असतो तो छान खुसखुशीत म्हणजे तळला जातो आणि म्हणजे वरचं जे असतं आवरण ते आणि आतमध्ये साखर म्हणजे पूर्ण नाही विरघळत, पण 50% विरघळते. त्यामुळे खूप छान टेस्ट येते. तळून घेतल्या की आपल्या करंज्या काढून घ्यायच्या. तयार आहेत आपल्या करंज्या. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कशा आणि कोणत्या म्हणजे कशाच्या करंज्या बनवता. तिळाच्या, रव्याच्या, खोबऱ्याच्या अशा बऱ्याच करंज्या असतात. तुम्ही सांगा, तुम्ही कमेंट करून सांगा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.